फक्त याजक किंवा पाळक किंवा संदेष्टे यांनीच देवाचं कार्य केलं असं नाही, तर सामान्य लोकांनी किंवा तुमच्या आमच्यासारख्या लोकांनी देखील देवाची सेवा केलेली आहे, देवाचं कार्य केलेलं आहे आणि जेणेकरून ख्रिस्ताचा गौरव, पवित्र देवाचा गौरव त्यांनी केलेला आहे. आणि अशापैकी एक व्यक्ती आहे की जो पाळक नव्हता, जो बायबल स्टडी घेणारा नव्हता, जो स्वार्थिक नव्हता, जो मिशनरी नव्हता, पण त्यानं बरंच मोठं कार्य केलं. आणि त्याच्याबद्दल त्याच्या जीवनाच्याद्वारे आपण आणखी काही गोष्टी आपण आज बघणार आहोत. माझ्या संदेशाचा विषय आहे परमेश्वराचं सामर्थ्य, परमेश्वराचा आनंद. परमेश्वराचा आनंद हा देवबापानं तुम्हाला मला सगळ्यांना दिलेला आहे, परंतु त्या परमेश्वराच्या आनंदाचा उपभोग आणि तो आनंद खऱ्या अर्थानं आम्हाला किती लोकांना होतो हा एक मोठा प्रश्न आहे. आमचा आनंद हा ठराविक वेळेलाच आम्ही व्यक्त करतो. आता कुठल्या कुठल्या ठराविक वेळा ते सगळ्यांना माहिती आम्हाला कधी आनंद होतो. तो आनंद हा आनंद फरक आहे. देवाचा आनंद हा फार वेगळा आहे. आता हा जो व्यक्ती आहे ज्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं तो आहे, त्याचं नाव आहे नेहेम्या. नेहेम्या हा जो नबुकदनेस्सर राजाच्या अर्थशास्त्र राजाच्या कारकिर्दीमध्ये तो राजाच्या दरबारामध्ये राजाला पेय देणारा असा एक काम करणारा असा व्यक्ती होता. तो राजाशी विश्वास होता, देवाच्या लोकांच्या बरोबर विश्वास होता, परंतु त्याचं जे मूळ देश आहे म्हणजे यहुदा प्रांत किंवा यरूशलेम किंवा इस्रायल राष्ट्र तिथून तो लांब होता, खूप दूर होता. परंतु इकडे तो राहिल्यामुळं त्या ठिकाणी त्यानं राजाच्या दरबारीचं काम करत होता. आता याच्याबद्दलची थोडक्यात पार्श्वभूमी असं आपण पहिल्या अध्यायामध्ये बघूया. नेहेम्याचं पुस्तक याचा पहिला अध्याय आणि पहिल्या वचनापासून वाचा बरं. कोणतरी वाचा. यरूशलेमेसाठी नेहेम्याची प्रार्थना. हगल्याचा पुत्र नेहेम्या याचा वृत्तांत. 20व्या वर्षी किस्लेव महिन्यात मी शूशन राजवाड्यात होतो, तेव्हा हनानी नावाचा माझा एक बांधव आणि इतर काही लोक यहूदातून आले. बंदिवासातून सुटलेल्यापैकी जे यहूद विशेष राहिले होते त्यांच्याविषयी व यरूशलेमेविषयी त्याचकडे मी पूछताछ केला. त्यांनी मला सांगितले, बंदिवासातले जे अवशिष्ट लोक त्या प्रांतात राहिले ते मोठ्या दुर्दशेत असून त्यांची अप्रतिष्ठा होत आहे. यरूशलेमेचा तटी पडला आहे व त्याच्या दिवशी आग लावून जाळून टाकले आहे. हे ऐकताच मी खाली बसून रडू लागलो आणि बरेच दिवसपर्यंत विलाप करीत राहिलो. मी उपवास करून स्वर्गीच्या देवाची प्रार्थना केली की, हे स्वर्गीच्या देवा परमेश्वरा, हे थोर व भयावह देवा, तुझ्यावर प्रीती करणारे व तुझ्या आज्ञा पाळणारे यांच्या संबंधाने तू आपला करार पाळतोस व त्याचवर करुणा करीतोस. तुझे सेवक इस्रायल लोक यांच्यासाठी मी तुझा दास या समयी रात्रंदिवस प्रार्थना करीत आहे. ती कान देऊन आहे व डोळे उघडून पहा. आम्ही इस्रायल लोकांनी तुझ्या विरुद्ध पातकी केली आहे, ती मी कबूल करीतो. मी व माझ्या बापाच्या घराण्याने पातक केले आहे. आम्ही तू समोर अतिशय दुर्वर्तन केले आहे आणि तू आपला सेवक मोशे यास विहित केलेल्या आज्ञा नियम व निर्णय आम्ही पाळले नाही. तू आपला सेवक मोशे यास जे सांगितले होते त्याचे स्मरण कर. ते हे की, तुम्ही पातक केल्यास मी तुम्हास राष्ट्रांमध्ये विकरीन, पण तुम्ही मजकडे वळला व माझ्या आज्ञा मानून त्याप्रमाणे चालला तर तुमचे परागंडा झालेले लोक दिगंती असले तरी तिथून त्यास एकपट करून मी आपल्या नामाच्या निवासात निवडलेल्या स्थानी आणीन.
सेवकाच्या प्रार्थनेकडे व जे तुझे सेवक तुझ्या नामाचे भय बाळगण्यास उत्सुक आहेत त्यांच्या प्रार्थनेकडे कान दे. तुझ्या सेवकास आज यश दे आणि ह्या मनुष्याची त्याचवर कृपा दृष्टी होईल असे कर. ह्यावेळी मी राजाचा प्यालेबरदार होतो. देवबाप वसले वचन आशीर्वादित करो. प्रभू येशूच्या नावाला मान महिमा गौरव आता आणि सदा सुख असो. साधारणपणे जेव्हा आपण दूर गावी कामधंद्यानिमित्त आपलं मूळ गाव सोडून जातो त्यावेळेस तरी पण आपल्या मनामध्ये पुष्कळ लोकांच्या आपल्या मूळ गावाबद्दलची आस्था असते. तिकडे आपल्या गावाकडचा कोण भेटला तरी आपल्याला आनंद होतो, त्याची संख्या आपण विचारपूस करतो. आणि ते नेमके तशाच प्रकारे नेहम्यानं देखील केलेलं आहे. नेहम्याला भेटायला जेव्हा इस्रायलचे लोक बंदिवासातले सुटले लोक आले त्यावेळी त्यानं साहजिकच तिकडची विचारपूस केली की कसं काय चाललं आहे तिकडं, कशी परिस्थिती आहे. आणि त्यावेळी त्या लोकांनी त्याला सांगितलं की यरूशलेमची म्हणजे यहुदाची अवस्था खूप वाईट आहे. आणि ते ऐकून त्याला खूप वाईट वाटलं, खूप त्याला चिंता वाटली आणि त्याबद्दलचं वर्णन केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर पुढचे अध्याय जे आहेत ते नेहम्यानं त्या यरूशलेम संबंधामध्ये यरूशलेम शहराबद्दल काय काय करायचं याचं वर्णन त्या ठिकाणी पूर्ण तुम्ही जर शास्त्रभाग वाचला तर तुम्हाला त्याच्यामध्ये कळून येईल की त्याला किती आस्था होती. आणि तो राजाच्या दरबारामध्ये काम करतोय. इकडं तो दुसऱ्या राजाच्या याच्यामध्ये सुखामध्ये आहे, पण तो आपले लोक अडचणीत आहेत, संकटात आहेत, त्रासात आहेत हे त्याला पाहत नाही. आणि म्हणून तो त्यांच्यासाठी काहीतरी करावं असं त्याला वाटतं. त्यानंतर दुसरी व्यक्ती आहे की जिचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे आणि ती व्यक्ती आहे एज्रा. हा एज्रा जो आहे तो पवित्र शास्त्राचा खूप मोठा अभ्यासक होता आणि स्तोत्र 119 हे त्या एज्रा शास्त्रानं लिहिले. शास्त्री म्हणजे पंडित, अतिशय विद्वान व्यक्ती. तो एज्रा शास्त्री आणि नेहम्या या दोघांच्या कारकिर्दीचा काळ सारखाच आहे. या दोघांनी त्या काळामध्ये देवाची सेवा केलेली आहे. आणि हा जो एज्रा आहे तो वचनामध्ये इतका पारंगत आहे, इतका पंडित आहे, इतका त्यांना वचनानं भरलेला आहे की त्यानं हे जे स्तोत्र सगळ्यात मोठं स्तोत्र 119 आणि ज्याच्यामध्ये किती वचनं आहेत? स्तोत्र 119 मध्ये वचनं किती आहेत? 175. 175 वचनं 119 76 176 वचनं आहेत आणि ती सगळे त्या एज्रा शास्त्राने लिहिलेली आहे. याचा अर्थ त्यानं किती देवाच्या वचनामध्ये घडवून गेलेला आहे, किती पारंगत आहे हे त्याच्यानुसार या दोघांची कारकीर्द या ठिकाणी आम्ही पाहतो की आज मंडळी संबंधात अशा प्रकारचा आवेश आम्हाला आहे का? देवाच्या संदर्भात जो आनंद आहे तो आम्हाला आमच्या कृतीतून दिसतो का? याने नेहम्यानं जसं केलं तशा प्रकारे आम्ही, आणि विशेष म्हणजे पुढं जर तुम्ही वाचलं पूर्ण शास्त्र पुस्तक तर तो यरूशलेमला जातो आणि यरूशलेमचा जो तट आहे, कंपाऊंड वॉल आहे ते तुटलेलं होतं आणि ते दुरुस्त करून ते पुन्हा बांधण्यासाठी काही लोकांना घेऊन तो बांधकाम करतो आणि पुन्हा ते यरूशलेमचा कोट त्याचा तटबंदी बांधून काढतो. त्याच्यामध्ये त्याला अडचण येतात, संकट येतात, शत्रू त्याच्या विरुद्ध असलेले लोक त्याला ते बांधकाम करू देत नाहीत. परंतु हा इतक्या प्रचंड आत्मीयतेनं आणि तन्मयतेनं तो भिंत बांधतो की भिंत बांधत असताना एका हातामध्ये वीट आणि दुसऱ्या हातामध्ये तलवार त्याच्या शत्रू आला तर त्याला तलवारीनं त्याला युद्ध करायचं आणि ज्या शत्रू येत नाही त्यावेळेला तो विटाचं बांधकाम करतो. इतका आवेश त्याला परमेश्वराच्या नगराविषयी आहे, यरूशलेम शहराविषयी आहे, त्याच्या तटबंदीविषयी त्याला आहे. म्हणजे आज मी माझ्या देवासाठी काय करू शकतो, काय सांगू शकतो, तर हे या ठिकाणी नेहमीच्या जीवनावर आम्हाला खूप चांगल्या प्रकारे पाहायला मिळतं. याच दरम्यान हा जो एज्रा आहे दुसरा व्यक्ती, दोघांच्याबद्दल या ठिकाणी सांगितलेलं आहे. हा एज्रा व्यक्ती तो तिथं त्या लोकांच्या मध्ये आला इस्रायल राष्ट्रामध्ये, इस्रायल लोकांच्या मध्ये, आणि त्याच्याबद्दल सांगितलं आहे 8व्या अध्यायामध्ये.
नेहम्याचं पुस्तक याचा 8वा अध्याय. आणि त्याच्यामध्ये सांगितलं की एज्रा लोकांना नियमशास्त्र वाचून दाखवतो. म्हणजे देवाचं वचन होतं त्यावेळेस आपल्याकडे जसं सध्याचं देवाचं वचन आहे तसं त्यांच्यावेळेला नव्हतं. त्यांच्यावेळेला फक्त जुना करार होता आणि हा जुना करार त्यानं वाचायला सुरुवात केली. म्हणजे हे वाचत असताना त्यांना काय झालं की या लोकांच्या जीवनामध्ये चमत्कार किंवा कार्य घडलं. कसं घडलं तर जेव्हा ते ऐकायला लागले त्याच वेळेला ते रडायला लागले. त्यांना जाणीव झाली की आपण कुठं चुकतोय, आपण देवापासून दूर गेलोय, आपण काय काय केलं हे त्याच्यामध्ये पवित्रशास्त्रामध्ये आपण पाहायला जर वाचलं तर तिथं आपल्याला दिसतं की एज्रा शास्त्रीनं 8वा अध्याय. मग ते सर्व लोक एकचित्त होऊन पाणी वेशी जवळच्या चौकात एकत्र जमले व एज्रा शास्त्री यास म्हणाले, परमेश्वराने इस्रायल लोकांस विदित केलेला नियमशास्त्राचा मोशेकृत ग्रंथ घेऊन या. तेव्हा मंडळीतील स्त्री पुरुषांपुढे ज्यास ऐकून समजण्याचे सामर्थ्य आहे ते त्या सर्वांपुढे एज्रा याजकाने तो धर्मग्रंथ आणला आणि त्यातील वचनं त्यानं पहाटेपासून 2 प्रहरापर्यंत पाणीविषयी समोरच्या चौकात स्त्री पुरुषांपुढे व ज्यास समजून घेण्याचे सामर्थ्य होते त्यांच्या पुढे वाचली. आणि सर्व लोकांनी नियमशास्त्राचा ग्रंथ कान देऊन ऐकला. या ठिकाणी एक शब्द वापरलेला आहे तो म्हणजे ज्यांना ऐकून समजून घेण्याचं सामर्थ्य होतं. आज मंडळीची अशा अवस्था आहे की नुसतेच ऐकतात, ते समजून घेत नाही. कारण हे का समजून घ्यायचं? कारण हे देवातनं दिलेलं वचन आहे, ते पवित्र आहे. देवाच्या मुखातून देवाकडून आलेल्या बुद्धीनुसार पवित्र आत्म्याच्या प्रेरणेनं लिहिलेलं असल्यानुसार त्याच्यामध्ये सामर्थ्य असल्यामुळं ते पवित्र आहे. आणि म्हणून ते समजून घेतलं पाहिजे, नुसतंच ऐकलं पाहिजे कामा नाही, तर ते समजून घेतलं पाहिजे याचं अगत्य आहे. आणि नंतर काय झालं की पहाटेपासून 2 प्रहरापर्यंत. आता हा किती वेळ आहे? पहाट आपण साधारण 4-5च्या दरम्यान समजतो. पहाट कधी झाली तर 4 वाजता किंवा 5 वाजता समजतो. समजा 5 वाजले सकाळचे आणि तेव्हापासून एज्रा शास्त्री त्याने थोडासा उंच टेबलासारखी जागा घेतली, त्या उंचावर उभा राहून तो वाचू लागला. आणि दुपारच्या 2 प्रहरापर्यंत म्हणजे किती वेळेपर्यंत? 3ऱ्या प्रहरी येशू ख्रिस्तांना प्राण दिलता. 2रा प्रहर म्हणजे त्याच्या अगोदरचे 3 तास. सकाळी 5 वाजल्यापासून दुपारी 12 वाजेपर्यंत लोक उभे होते, स्त्री पुरुष आणि ज्यांना समजतं ते. आणि एज्रा शास्त्री उभा राहून तो वाचत होता आणि बाकीचे सगळे लोक ऐकत होते. आणि त्यानंतर मग एज्राने सार्वशन देव परमेश्वर याचा धन्यवाद केला. तर सर्व लोकांनी आपले हात वर करून आमेन आमेन असं म्हटलं आणि आपली डोकी लगून आपले मुख भूमीकडे करून परमेश्वरास प्रणाम केला. येशुवा, बानी, शेरेब्या, यामीन, अकूब, शबथै, होदिया, मासिया, कलिता, अजऱ्या, यजोबार, हनान व पलाया हे लेव्यानसुद्धा नियमशास्त्राचा अर्थ लोकांना म्हणजे बाकीचे लोक प्रत्येकीचे ह्यानं वाचलेलं आहे ते लोकांना सांगत होते याचा अर्थ काय आहे. आणि त्यांनी तो ग्रंथ देवाच्या शास्त्राचा ग्रंथ स्पष्टीकरणासह वाचून दाखवला. वाचले तेवढे लोकांना चांगले समजले. मग नेहम्या, तिर्शाका म्हणजे प्रांताधिपती, एज्रा याजक शास्त्री आणि लोकांना शिकवणारे लेवी हे सर्व लोकांना म्हणाले, हा दिवस तुमचा देव परमेश्वर याच्या प्रित्यर्थ पवित्र आहे, तर शोक करू नका, रडू नका. कारण ते लोक नियमशास्त्रातली वचने ऐकून रडू लागले होते. देवाचं वचन ऐकल्यानंतर रडू कधी येतं? जेव्हा देवाचं वचन तुम्हाला मला आमच्या चुकांची आणि आमच्या पापांची जाणीव करून देतं त्यावेळेला आम्हाला रडू यायला लागतं. हे लोक रडायला लागले. तो म्हणतो की रडू नका, आनंद करा. आणि मग त्या संदर्भामध्ये जो आजचा विषय आहे त्याच्याकडे आपण बोलूया. म्हणजे ही पार्श्वभूमी आहे, बॅकग्राऊंड आहे. तर काय म्हटलं की 10व्या वचनामध्ये मग काय म्हटले, तेव्हा त्याने त्यास म्हटले, जा मिष्टान्नाचे सेवन करा, गोडधड पेय प्या व ज्याच्या घरी काही तयार नसेल त्याला वाढून पाठवा, कारण आजचा दिवस परमेश्वराप्रित्यर्थ पवित्र आहे. तुम्ही उदास राहू नका, कारण परमेश्वराविषयीचा जो आनंद तोच तुमचा आश्रयदुर्ग आहे. द जॉय ऑफ द लॉर्ड इज माय स्ट्रेंथ. परमेश्वराचा आनंद
हा हे माझा आश्रयदुर्ग आहे. मला मला जाऊन त्या ठिकाणी मी निश्चिंत राहतो, मला सुरक्षित वाटतं. तर कुठं जेव्हा मी देवाच्या सानिध्यामध्ये जातो, देवाच्या समक्षतेमध्ये जातो, त्यावेळेस मला बरं वाटतं, त्यावेळेस मला सुरक्षित वाटतं. कारण पूर्वीच्या काळामध्ये, जुन्या काळाच्या काळामध्ये जर तुम्ही पहिल्या अगोदरचे पुस्तकं जर बघितली, निर्गम, लेवी, गणना, अनुवाद, या पुस्तकांमध्ये आपण पाहतो की परमेश्वराने इस्रायल लोकांना सांगितलं की तुम्ही शरणपुरं बांधा. आणि शरणपुरं अशी होती की ज्या ठिकाणी जर एखाद्यानं गुन्हा केला असेल आणि त्यानं जाऊन तिथं जर आश्रय घेतला तर त्याला जीव मारत नव्हते. म्हणजे तुम्ही देवाकडे आता शरण घेता, त्यामुळे तुमचा बचाव मी करणार असं परमेश्वर म्हणतो. ही शरणस्थळं होती. म्हणजे तुमच्या माझ्यासाठी शरणस्थळ म्हणजे आश्रय घेण्याचं ठिकाण, तुम्हाला सुरक्षित राहण्याचं ठिकाण काय आहे तर जिवंत देवाची समक्षता. त्याच्या सानिध्यामध्ये जेव्हा मी जातो त्यावेळेला तुम्ही आणि मी पूर्णपणे सुरक्षित असू. आणि म्हणून या ठिकाणचा देखील परमेश्वराचा आनंद हा तुमचा आश्रयदुर्ग आहे. म्हणजे आश्रय घेण्याचा किल्ला आहे, गड आहे, आणि तिचा तुम्ही जाऊन तुम्ही आधार घेऊ शकता. आता जो आनंद आहे, हा आनंद शब्द त्याबद्दल आपल्याला खूप परिचय आहे, चांगला परिचय आहे. जॉय किंवा आनंद. तर हा आनंद केवढा कधी असतो आम्हाला ठळक वेळेला, नाही का. सुरुवातीलाच मी सांगितलं त्याप्रमाणे काही गोष्टी घडतात त्यावेळेस वेळा आम्ही आनंद होतो, बाकी वेळेला आमचे चेहरे दुर्मुखलेले असतात. बऱ्याच मंडळांच्यामध्ये मी पाहतो की रविवारच्या दिवशी मंडळीतले लोक असे येऊन बसतात की जसं काय कुठल्या तरी प्रत केला आलेच, चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचा आनंद नसतो. कारण मनामध्ये जे भावना आहेत त्या तुमच्या चेहऱ्यावर व्यक्त होत असतात. म्हणून स्तोत्रकर्ता म्हणतो की आपण परमेश्वराच्या मंदिराला जाऊ असं जेव्हा ते मला म्हणाले तेव्हा मला आनंद झाला. आम्हाला आनंद कधी होतो, काहीतरी आम्हाला मिळालं, काहीतरी आमचं चांगलं आमच्या इच्छेप्रमाणेच घडलं तर आम्हाला आनंद होतो. पण केवळ देवाच्या सानिध्यामध्ये गेल्यामुळं, त्याच्याशी मनरूप एकरूप झाल्यामुळं, त्याच्याशी ते तल्लीन झाल्यामुळं देव जो आनंद देतो तो आनंद जगामध्ये दुसरं कोणीही देऊ शकत नाही. आणि म्हणून तो आनंद माझा तुमचा आश्रयदुर्ग आहे असं एजरा शास्त्री म्हणतो. कारण त्यानं त्याचा अनुभव घेतलेला आहे, नेहम्यानं त्याचा अनुभव घेतलेला आहे, इतर सेवकांनी अनुभव घेतलेला आहे, दावीद राजानं घेतलेला आहे, असंख्य नंतरच्या काळामध्ये लोकांनी घेतलेला आहे. हा आनंद देवबाप तुम्हाला मला देव करतो. कारण प्रत्येक वेळा आता ज्या वेळेला आम्हाला असं वाटतं की आम्हाला आनंद पाहिजे, पण उलट काय आहे की मगाशी आपण गीत म्हटल्याप्रमाणे आम्ही जे गीत म्हटलं त्याच्यामध्ये म्हटलं की विश्रांतीवारही आम्हास हर्षवी. म्हणजे हा विश्रांतीवार म्हणजे प्रभुवार ज्या वेळेला येतो त्या दिवशी आम्हाला तो आनंद देतो, समाधान देतो, हर्ष वाटतो आम्हाला, नाही का. 283 नंबरचं गीत भौतिक उपास्य संगीतामध्ये आहे. हर्ष वाटतो बहुत हर्ष वाटतो, माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो. मला ज्या दिवशी मी देवाच्या मंदिरात असतो त्यावेळेला मला खूप आनंद होतो, कारण मी त्याचा चेहरा पाहत असतो, त्याची समक्षता अनुभवत असतो. तो माझ्याजवळ आहे, तो माझी प्रार्थना, माझी स्तुती स्तवन ऐकतो, ही खात्री आणि हा विश्वास मला असतो. आणि त्यामुळं तुमचं माझं अंतःकरण आनंदानं भरून येत असतं. आणि हा आनंद देवबापाने तुम्हाला मला दिलेला आहे. मग ठराविक वेळेलाच आम्हाला आनंद होतो का, व्हायला पाहिजे का, इतर वेळेला व्हायला पाहिजे का, नको. कारण ख्रिस्त माझ्या हृदयात आहे असं म्हटलं तर सर्वप्रसंगी मला आनंद वाटला पाहिजे. असं नाही की बाबा ते इतर लोकांच्या जीवनामध्ये, ख्रिस्ती लोकांच्या जीवनामध्ये हा फरक आहे की आम्ही नेहमी आनंदी राहतो असतो. कारण का तर ख्रिस्त माझ्या हृदयात आहे आणि तो मला तो आनंद देतो. परंतु काय बाकीच्या जगामध्ये आम्ही पाहतो की तो आनंद त्यांच्यासाठी ठराविक वेळेलाच असतो. इतर वेळेला त्यांच्या चेहऱ्यावरती दुर्मुखलेपणा असतो, टेन्शन, दुनियाभरचं टेन्शन असतं, जगाचं ओझं त्यांच्यावर असतं, चेहरा त्यांचा कधीही आनंदी प्रफुल्लित नसतो. याचं कारण का तर ख्रिस्त हृदयात नाही आहे आणि त्यामुळे तो आनंद आम्हाला तो मिळू शकत नाही. जगामध्ये जो आनंद आहे तो तात्पुरता आहे, क्षणभंगूर आहे, पण प्रभूपासून मिळणारा आनंद हा कायमस्वरूपी आहे. आता कुठल्या कुठल्या परिस्थितीमध्ये आपल्याला आनंद व्हायला पाहिजे आपण बघूया.
हबक्कुकाचं पुस्तक हबक्कुकाचं पुस्तक याचा 3रा अध्याय आणि 16व्या वचनापासून वाचूया आपण. मी हे ऐकले, तो माझे काळीज थरथरले, त्याच्या आवाजाने माझे होठ कापले, माझी हाडे सडू लागली, माझे पाय लटपटत आहेत. ज्या दिवशी लोकांवर हल्ला करण्यात येईल त्या संकटाच्या दिवसाची मला वाट पाहिली पाहिजे. आता 17व्या वचनामध्ये काय म्हणतो तो, अंजिराचे झाड न फुलले, द्राक्षीच्या वेलीस फळ न आले, जैतुनाचे उत्पन्न बुडाले, शेतातले धान्य न पिकले, मेंढवाड्यातली कळप नाही तसे झाले व गोठ्यातली गुरेढोरे न उरली, तरी मी परमेश्वराच्या ठाई हर्ष पावेन. मला तारण देणाऱ्या देवाविषयी मी उल्हास करीन. परमेश्वर प्रभू माझे सामर्थ्य आहे. तो माझे पाय हरणाच्या पायासारखे करतो. तो मला माझ्या उच्च स्थानावरून चालत देतो. कशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये हबक्कुक संदेशा सांगतोस की मी आनंद कधी करीन, ज्या वेळेला तो म्हणतो की माझ्यावरती शत्रू येईल, माझे हाडं सडायला लागलेत, माझे पाय लटपटत आहेत, माझं काळीज सरारलेलं आहे. आणि हे काय आहे तर वरतीचंच वर्णन केलेलं की त्यांच्या सरदाराचे शिर व त्यांच्याच भाल्याने गिंजतोस. हे सगळ्या गोष्टी त्याच्या जीवनामध्ये आल्यात. सगळ्या पॉझिटिव्ह नाही आहेत, सगळ्या आनंद देणाऱ्या गोष्टी नाही आहेत. आणि एवढंच नाही तर तिचं आर्थिक नुकसान होतं आहे. आर्थिक नुकसान काय आहे, अंजीरच्या झाडाला जर फुललं नाही, अंजीर आले नाहीत, द्राक्ष वेळलेला द्राक्ष आले नाहीत, जैतुनाला जैतुनाचे फळ उत्पन्न आलं नाही, शेतात धान्य पिकलं नाही, म्हणजे नुकसान नुकसान आणि नुकसान, आर्थिक नुकसान आहे. गुराढोरं गोठ्यातली उरली नाहीत, मिळे किंवा गायब झाली, तरी मी देवाचा ठाई हर्ष करेन, तरी मी देवामध्ये आनंद करेन. हे सगळं माझं गेलं तरी, माझं नुकसान किती झालं तरी. अशाच प्रकारची व्यक्ती आहे जुन्या काळामध्ये. ती प्रसिद्ध, तिचं वर्णन अगदी ख्रिस्ती लोकच नाही तर बाहेरच्या जगातले लोक देखील त्या व्यक्तीचा बद्दलची गोष्ट जी आहे ती सांगतात, त्याचा उल्लेख करतात. शिकलेले लोक किंवा ज्यांना जास्त ज्ञान आहे असे लोक. आणि ती व्यक्ती म्हणजे इयोबात श्रीमंत होता, खूप गुरढोरं, शेरडामंडळं, शेतीवाडी सगळं काय होतं, तरी पण देवानं सैतानाला परवानगी दिली आणि त्याची परीक्षा घेताना सगळं काय त्याचं नाहीसं झालं, सगळं गेलं. आणि त्याला काय म्हणतो, देवानं दिलं, देवानं नेलं, धन्य त्याचं नाव. जे आम्हाला मिळतं हे देवापासून मिळतं. आणि जर त्यानं परत नेल्यानंतर मग आम्ही त्याचा शोध का करायचा, त्याच्या वेळेला आम्ही नाराज का व्हायचं. कारण जो देणारा आहे तो मला पुरवठा करणार आहे. जरी गेलं असलं तरी पण मला पुन्हा प्रभू देणार आहे. शेवटी त्या इयोबाच्या पुस्तकाच्या शेवटच्या अध्यायामध्ये 42व्या अध्यायामध्ये काय म्हटले की परमेश्वरानं इयोबाला त्याचं जे पूर्वीचं होतं त्याच्या अनेक पटीनं त्याला परत ते दिले, धन संपत्ती दिली, गुरढोरं, शेरमेंढरं, जमीन सगळं काय त्याला ते अनेक पटीनं त्याला दिलं. इतका देव महान आहे. म्हणजे तात्पुरतं नुकसान झालं म्हणून आम्ही शोक करतो किंवा आम्ही खेद व्यक्त करतो, आम्ही निराश होतो, परंतु तो देव आम्हाला देणारा आहे. आज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, कुठल्या गोष्टीसाठी माणूस घाबरा झालेला आहे, कुठली गोष्ट त्याला डिस्टर्ब करणारी आहे, मरण. मरण हे इतकं भयंकर गोष्ट आहे की त्या मरणाच्या कल्पनेनंच माणूस अर्धा निम्मा गर्भगळीत होतो. कारण सगळा पैसा आहे, सगळं काय आहे, खाऊन पिऊन सुखी आहे, परंतु आता सध्या अशी परिस्थिती आहे की कधी कोणाला जावं लागेल, मरावं लागेल आम्हाला सांगता येत नाही. वर्षभरामध्ये सातत्यानं ऐकत आहे, जवळचे लांबचे लोक मरतात, जगामध्ये करोना माणूस मरते. चांगले पुण्यातले पाळत गेल्या काही 2-3 आठवड्यापूर्वी वारले, एका मोठ्या मंडळीवरचे पाळत होते, त्यांना कोरोना झाला आणि ते मरण पावले. त्यावेळेला त्याच्या अगोदर त्यांनी
10-12 दिवस घरातलं सगळ्यांना झालता करोना, मुलांना, बायकोला, पण त्यांना बरं वाटलं. तर ह्यांनी दुर्लक्ष केलं, मला काय होत नाही, मला काय होत नाही. आणि ते देवाचे सेवक गेल्या 2 आठवड्यापूर्वी वारले. सांगायचं तात्पर्य की आम्हाला मरण हे सांगून येत नाही, संकटही सांगून येत नसतं. परंतु कधीही काही येऊ, ज्या वेळेला प्रभू तुमच्याबरोबर आहे त्यावेळेला तुम्हाला तसं भय वाटत नाही. ज्यावेळेला तुम्हाला ते नुकसान झालं तर तुम्हाला तसं काय वाटत नाही, कारण माझा प्रभूची भरपाई देणार आहे. आणि जर या युगात नाही तरी येणाऱ्या युगामध्ये सार्वत्रिक जीवनामध्ये मला तो 100 पटीनं ते सगळं परत करणार आहे, हा देखील विश्वास देवासाठी आम्हाला सांगतो. देवाचा आनंद तुमच्या माझ्या ठाई कसा येणार? जेव्हा तुम्ही असते ना मनापासून अंतकरणापासून देवावर प्रेम करायला लागता, तर तो ऑलरेडी तुमच्यावर प्रेम करतो. जेव्हा त्याची प्रीती आम्हाला अनुभवास मिळते, त्याची शांती आम्हाला अनुभवायला मिळते, त्यावर मग तुम्ही आणि मी खऱ्या अर्थानं आनंदी असतो. म्हणून हबक्कूक म्हणतो की हे काहीच झालं नसलं तरी मी परमेश्वराच्या ठाई हर्ष पावेन, मला कारण देणार देवाविषयी मी उल्हास करीन, देवाची मी स्तुती धन्यवाद करीन, गौरव करीन, महिमा गाईन. कारण का? तर तो माझा देव आहे, सगळं काय आहे तो आहे, नाही का? आणि त्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही. पवित्रशास्त्र नव्या करारामध्येच म्हटलेलं आहे की ज्याला पुत्र आहे, ज्याला प्रभू ख्रिस्त आहे त्याला जीवन आहे, ज्याला पुत्र नाही त्याला जीवन नाही. प्रभू आमच्याकडे आहे तर आम्हाला सगळं काय आहे. जर प्रभूच नाही तर सगळं असून देखील ते कुठल्या कामाचं नाही. आता 2 आठवडं गेल्या महिन्यात, तर उद्या माझी आई प्रभूकडे जाऊन 1 महिना होतो आहे. आणि त्या दरम्यान तिचे कब्रस्थानामध्ये आम्ही असताना आता आमच्या मुली सांगतात त्यावेळेला तिची शॉल म्हणा, तिची साडी म्हणा, ते बरेच लोकांची आवड असते, त्यांना वाटतं बाबा आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर तिच्या ज्या आवडीच्या वस्तू त्या ठेवावं, साडी असेल किंवा आणखी काय काय गोष्टी असतील त्या ठेवा असं वाटतं. ज्या प्रत्यक्ष ती व्यक्ती जाते त्या आम्ही तिच्या आवडीचं काय असं नसं काहीच ते घेऊन जात नाही, सगळं काय इथंच ठेवून जावं लागतं. आणि ह्या जगामध्ये आम्हाला सार्वत्रिक जीवनामध्ये जगण्यासाठी जे उपयुक्त आहे ते म्हणजे तुमचा माझा आत्मा, तो प्रभूला फक्त पाहिजे, बाकी तुमचं काय नको आहे. तिकडे जाऊन तुम्ही तिथं गोडाऊन नाही आहे की तुमच्या सगळ्या वस्तू तिथं ठेवायच्या. असं सगळ्यांनी आपल्या सगळ्या प्रिय वस्तू घेऊन वर स्वर्गात गेले असते आणि तिथं ठेवलं असतं, पण तसं नाही आहे. काही नाही, तुमचं शरीर देखील प्रभूला नको, ते मातीत गाडलं जाणार आहे आणि त्या शरीराची माती होणार आहे, माती पुन्हा मातीच मिळणार आहे. राहतील फक्त हाडं, ते पण सडकी हाडं. हबक्कूक काय म्हणतो? माझी हाडं सडलीत, नाही का? माझी हाडं सडू लागली. मानवी जीवनाची एक क्षणभंगुरता आहे. बॉडी इज डिकेइंग, शरीराचा नाश होत राहतो. मेल्यानंतर काय त्याचा उपयोग नाही. ज्या शरीराचे आम्ही चोचले पुरवतो, ज्या शरीराचे काय इच्छा आम्ही पुरवायला पाहतो, ज्याच्यामध्ये आम्हाला आनंद होतो, शेवटी त्याचं काय होतं? माती. त्यामुळं या जगाबरोबर समृद्ध होऊ नका, तर देवाबरोबर समृद्ध व्हा. देवाच्या गोष्टीमध्ये अधिक लक्ष लावा, कारण ते कायम टिकणार आहे. नाहीतर बाकीच्या गोष्टींना काय अर्थ आहे? तुम्ही किती प्रॉपर्टी कमवली हे बघत नाहीत लोक. तुम्ही किती चांगलं जीवन जगला, तुम्ही किती ख्रिस्तमय जीवन जगला हे देव पाहतो. आणि म्हणून तुमचं आर्थिकदृष्ट्या किंवा कुठल्याही बाबतीमध्ये नुकसान जरी झालं तरी पण प्रभूमध्ये आनंद करा. हे आगळं वेगळं ज्ञान आणि वचन फक्त पवित्र शास्त्र देऊ शकतं, दुसरं कोणी देऊ शकत नाही. पवित्र शास्त्राचा आनंद देतं, जग देत नाही. आणि आम्हाला त्याचा आम्ही गांभीर्यानं विचार केला पाहिजे. दुसरा मुद्दा आहे जो आनंदाबद्दलचा, त्याच्याकडे आपण बघूया. फिलिप्पी करासपत्र याचा 4था अध्याय, फिलिप्पी करासपत्र याचा 4था अध्याय आणि त्याच्या 4थ्या वचनामध्ये काय म्हटलंय बघा. प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा, पुन्हा म्हणेन आनंद करा. प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. फक्त चांगल्या दिवसातच नाही, फायदा झाला तरच नाही, सर्वदा नेहमी करता आनंद करा. आता हे जे फिलिप्पी करासपत्र लिहिलेलं आहे, संत पावलांना लिहिले,
फिलिप्पी येथील मंडळीला, आणि हे यावेळेला तो काय होता, तुरुंगामध्ये होता. त्याचा जोडीदार आणि तो तुरुंगामध्ये होते. त्यांच्या हातापायामध्ये साखळदंड बांधलेले होते. आणि ते तुरुंगामध्ये का होते, तर ते देवाचं वचन सांगत होते लोकांना, स्वार्थ सांगत होते, आणि म्हणून त्यांना तुरुंगात टाकलं होतं. आणि तुरुंगात असताना देखील पौल काय म्हणतो, प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. तुरुंगात असल्यामुळं लोकांना किती चेहऱ्याची त्यांची किती भीती असते, राग असतो, टेन्शन असतं, काय काय असतं. पण यांना देवाचा आनंद झालेला आहे या स्थितीमध्ये देखील. आणि म्हणून फिलिप्पीकरांच्या पत्राचा मुख्य विषय काय आहे, तर आनंद करा, प्रभूमध्ये आनंद करा, सर्वदा पुन्हा म्हणून आनंद करा. पुन्हा तो का सांगतो आनंद, कारण फक्त येशू ख्रिस्त तुम्हाला मला तो आनंद देऊ शकतो. जेव्हा मला हे कळतं, संत पेत्र म्हणतो की तुम्ही या जगामध्ये उपरे आहात, तुम्ही या जगामध्ये प्रवासी आहात, तुम्ही इथं कायमची तुमची वस्ती नाही आहे. जेव्हा आम्हाला हे कळतं की आम्ही इथं काही काळासाठी आहोत, तेव्हा आम्ही या गोष्टीकडे लक्ष देत नाही, जगातल्या गोष्टीकडे. आम्हाला अनंतकाळचं जीवन आमच्या प्रभूबरोबर जगायचं आहे, आणि मग आम्ही नेहमी त्यातला आनंद करतो, नाही का. लहान मूल जेव्हा जन्माला येतं तेव्हा त्या रडत बाहेर येतं आईच्या पोटात. त्याची जीवनाची सुरुवातच रडून होते, रडण्यानं होते. कारण 9 महिने 9 दिवस तो पोटामध्ये असताना सुरक्षित असतो, कम्फर्टेबल असतो. बाहेर आल्यानंतर बाहेरची हवा बिवा त्याला रडायला येतं, रडतो तो. आणि नंतर मरताना मग इतरांना रडवत जातो. ज्या ख्रिस्तामधलं जीवन हे आनंदकाचं जीवन आहे, ख्रिस्तामधलं जीवन हे आनंदाचं जीवन आहे. म्हणून या फिलिप्पीच्या पत्रामध्ये मी पाहतो की प्रभूने आम्हाला किती सुंदर आशीर्वाद दिलेला आहे हा आनंदाचा, की जो कितीही पैसे मोजले तरी तो तुम्हाला जग देऊ शकत नाही, फक्त प्रवेश कसं देऊ शकतो. या फिलिप्पीच्या पत्रामध्ये त्यांना किती सुंदर उपदेश त्या मंडळीला केलेला आहे. पहिल्या अध्यायामध्ये काय म्हटलं बघा, की मला तुमची जी एकंदर आठवण आहे तिच्यावरून मी आपल्या देवाचे आभार मानतो. पहिल्या दिवसापासून आजपर्यंत स्वार्थीच्या प्रश्नात जी तुमचे सहभागिता तिच्यामुळे तसे करतो, आणि तुम्हा सर्वांसाठी नेहमी प्रत्येक विनंतीच्या वेळेस आनंदाने विनंती करतो. ज्याने तुमच्या ठाई चांगले काम आरंभले आहे तो येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीस येईल हा मला भरोसा. आमच्यामध्ये देवानं चांगलं काम केलेलं आहे, कामाला सुरुवात केलेली आहे. आणि चांगलं काय काम आहे की तुम्ही आणि मी येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये, विश्वासामध्ये, त्याच्या प्रीतीमध्ये, त्याच्या वचनामध्ये आम्ही आणि त्याच्या सेवेमध्ये आम्ही वाढलं पाहिजे. त्यानंतर आणि तुम्हाविषयी सर्वांविषयी असे वाटले मला योग्यच आहे, कारण माझ्या बंधनात आणि स्वार्थाच्या संबंधीच्या प्रत्युत्तरात व समर्थनात तुम्ही सर्व माझ्याबरोबर कृपेचे भागीदार असल्यामुळे मी आपल्या अंतःकरणात तुम्हाला बाळगून आहे. माझ्या ठाई असलेल्या ख्रिस्त येशूच्या कळवळ्याने मी तुम्हा सर्वांना किती उत्कंठित आहे याविषयी देव माझं साक्षी आहे. माझी ही प्रार्थना आहे की तुमची प्रीती ज्ञानाने व सर्व प्रकारच्या विवेकाने उत्तरोत्तर अतिशय वाढावी, असे की जे श्रेष्ठ तुम्ही पसंत करावे. तुम्ही ख्रिस्ताच्या दिवसासाठी निर्मळ व निर्दोष असावे. 3 गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे जे श्रेष्ठ ते तुम्ही पसंत करा, जे उत्तम आहे ते तुम्ही पसंत करावं. बाजारामध्ये म्हणा किंवा इतर वेळेला म्हणा, कुठल्याही ठिकाणी आपण काय करतो, जे चांगलं ते निवडतो. भाजी खराब झालेली, फळ खराब झालेलं आपण हात नाही लावतो, आपल्याला कळतं बाई खराब आहे, पण चांगलंच निवडायचा प्रयत्न करतो. जे चांगलं निवडायचं काय आहे, येशू ख्रिस्त आणि त्याचं जीवन, त्याचं कार्य, त्यानं घालून दिलेल्या आज्ञा त्या आम्ही निवडल्या पाहिजे. येशू ख्रिस्ताला निवडा, कारण तो तुमच्या माझ्या या जीवनामध्ये आणि येणाऱ्या जीवनामध्ये देखील तो आमचं सहाय्य करणार आहे. तुम्ही जे श्रेष्ठ ते तुम्ही पसंत करावे आणि ख्रिस्ताच्या दिवसासाठी निर्भय व निर्दोष असावं. कुठल्या प्रकारचे तुमच्यामध्ये पोल्युशन नको, तुमच्यामध्ये कुठल्या प्रकारची भेसळ नको. म्हणजे भेसळाचा अर्थ काय आहे की जगातल्या गोष्टी पण देवाच्या गोष्टी पण ही भेसळ झाली. फक्त देवाचीच गोष्टी पाहिजे, शुद्ध पाहिजे, पवित्र पाहिजे आणि निर्दोष तुम्ही असलं पाहिजे. कुठलाही दोष तुमच्यावर असं कामा नये, कुठल्या पापाचं कलंक तुमच्यावर असं कामा नये, हे तुम्ही पसंत केलं पाहिजे. आता काल एक व्हिडिओ बघत होतो मी आणि
त्या व्हिडिओमध्ये असं दाखवलं होतं की एका कुठंतरी मला माहीत नाही, परंतु एका ठिकाणी एक कार्यक्रम आयोजित केला होता सगळ्या तिथल्या लोकांनी, आणि सगळ्या धर्माच्या धर्म पुढाऱ्यांना, मग बाळक असो, पुजारी असो, मुसलमानांचा आधी धर्माचा पुढारी असो, सगळे एका लाईनमध्ये स्टेजवर बसले होते आणि समोर काही लोक होते आणि त्या प्रत्येकजण आपापल्या धर्माबद्दल सांगत होते. ख्रिस्ती म्हणा, आणि हा प्रयोग बऱ्याच वेळा त्याच्याबद्दल चर्चा होते. जे बायबल कॉलेजमध्ये शिकतात ते अशी चर्चा करतात, हे बरोबर आहे का नाही. परंतु पवित्र शास्त्र आम्हाला काय सांगतो, जे श्रेष्ठ ते पसंत करा. म्हणजे काय, फक्त तुम्ही ख्रिस्ताला पसंत करा. कारण ज्यावेळी बाकीच्यांच्या समोर संगती तुम्ही बोलता तर सगळे देव सारखेच आहेत असं ते म्हणतात. परंतु आमच्या ख्रिस्ताचं वेगळं पण आहे की मी मार्ग आहे, मी सत्य आहे आणि मी जीवन आहे. माझ्याद्वारे आल्यापासून पित्याजवळ कोणी जाऊ शकत नाही. फक्त ख्रिस्ताकडच्या द्वारेच आम्ही पित्याकडे जाऊ शकतो, सार्वकालिक जीवनामध्ये जाऊ शकतो. पण हे जे कॉम्प्रोमाइज लोक करतात जगाबरोबर, तिथं गेल्यामुळं एक उद्देश त्यांचा बऱ्यापैकी असतो, तो म्हणजे आपण त्या निमित्तानं ख्रिस्ताची स्वार्थ लोकांना सांगतो. पण ती तुम्ही प्रभावित सांगता का, देवाच्या आत्म्याच्या सामर्थ्यानं भरून तुम्ही सांगता का, की सेवार्था लोकांच्या अंतःकरणाला भेटणारी असते का. कारण बाकीचे बोलतात, मी पण बोलतो, त्यांना देवाचा आत्मा चालत होता नाही. त्यांचे जे विचारसरणी आहेत, त्यांच्या धर्मामध्ये काय सांगितलं ते सांगायचा प्रयत्न करतात. पण आम्ही आमच्या ख्रिस्ताला कशा प्रकारे प्रेझेंट करतो, तो एकच आहे, तो एकच मार्ग आहे. मी एकच मार्ग आहे म्हणतो, तो बाकीचे तर मार्ग नाही आहे. इतर धर्मामध्ये अनेक मार्ग आहे, ख्रिस्ती धर्मामध्ये फक्त एकच मार्ग आहे, तो म्हणजे येशू ख्रिस्त. म्हणतो की मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. आणि म्हणून ह्या इतक्या सुंदर विचार तुम्हाला मला देवबापानं दिलेला आहे. आणि हे विचार जेव्हा तुम्हाला मला कळतात, समजतात आणि ते आम्ही आचरणात आणतो, त्यावेळेला आम्हाला आनंद मिळतो. अगदी मागं पण एकदा मी मध्यंतरी एकाचं उदाहरण, पवित्रशास्त्रातलं उदाहरण मी सांगितलं होतं की हबशी षंड, इथोपियाचा आफ्रिका खंडातल्या देशातला हा हबशी षंड इथोपिया देशातून ते यरुशलेमला चालला होता रथातून. आणि तिथं जाऊन तो काय उपासनेसाठी यरुशलेमला चालला. म्हणजे 1001 किलोमीटर किंवा त्याच्या जवळपास असलेलं अंतर, एवढं अंतर तो जातोय प्रवास करून का, तर देवाची उपासना करण्यासाठी यरुशलेमला. आणि तिथून परत येताना तो यशायाचा ग्रंथ विकत घेऊन तो परत घरी चालला आहे. आणि तो वाचत असताना त्याला त्यातलं काय समजत नाही. त्यावेळेला फिलिप जो देवाचा संदेष्टा आहे, त्याचा सेवक आहे, त्याला अपवित्र आत्मा सांगितलं तू जाऊन त्या हबशीषंडाला भेट. आणि मग तो जातो आणि हा रथात चालले असताना हा पळत जाऊन त्याला गाठतो आणि त्याला बोलतो की बाबा तू जेच वाचतोय ते तुला कळतंय का. तर तो हबशीषंड म्हणतो की कुणीतरी सांगितल्याशिवाय मला कसं कळतं. म्हणजे हबशीषंड त्याला देवाच्या वचनाची इतकी आवड आहे की तो हजारो मैलाचा प्रवास करून तो जातो आणि तो ग्रंथ विकत घेऊन परत आपल्या घरी चाललेला आहे उपासना करून, आणि तो वाचायचा प्रयत्न करतो. हे प्रेम आहे की देवाच्या वचनाबद्दल किती किंमत पडली तर ती किंमत देण्याची आम्ही आनंदाने ती देऊन जे उत्तम आहे, जे श्रेष्ठ आहे ते आम्ही स्वीकारलं पाहिजे. आम्हाला किती फुकट मिळालेलं हे देवाचं वचन, किती लोकांचे श्रम कष्ट याच्या मागं आहेत. आमच्यापर्यंत पण आम्हाला त्याचं महत्त्व वाटत नाही, आम्हाला वाचूशी वाटत नाही, आम्हाला त्याच्यावर मनन करूशी वाटत नाही. कारण हे वचन आम्हाला खूप मनाला समाधान देणार आहे. तुमच्या माझ्या जीवनातल्या प्रश्न आणि समस्या सोडवण्याचं सामर्थ्य याच्यामध्ये आहे. तेच आम्ही मिळून नाकारतो, त्याच्याकडेच आमचं लक्ष नसतं. आता सध्या बरेच लोक एकमेकांना वचनं पाठवतात आणि ती वचनं मग एकमेकांना सांगतात, जे त्याने करून प्रसार होतो आहे. पण हे काय झालं आहे, रेडीमेड. कोणतरी मला वचन पाठवतं आहे, मग मी वाचतो. हे वचन तुम्ही जर ज्यांना वचन माहीत नाही त्यांना पाठवता ठीक आहे, पण वचन तुम्ही कोणाला सांगता पाठवता, जो ख्रिस्ती त्यालाच तुम्ही पाठवता. याचा अर्थ दोघं पण हाच वाचतो तो वाचत नाही. उपयोग काय. प्रत्येकाला देवाचं वचन म्हणून केलं पाहिजे आणि ते उत्तम आहे, ते श्रेष्ठ आहे, ते आम्ही आगलं पाहिजे. ते वचन तुम्हाला आम्ही देतो, ते तुम्हाला समाधान देतं, ते धीर देतं.
आणि म्हणून आम्हाला आनंद कधी होतो, सर्वोत्कृष्ट आनंद कधी होतो. खूप मला पैसे मिळाले, खूप लाखाची करोडची लॉटरी मिळाली, पण बनेगा करोडमध्ये पहिल्या नंबर 7 कोटीचं बक्षीस मिळालं, तेव्हा आम्हाला आनंद होणार आहे का? त्या आनंदाची बरोबरी ख्रिस्ताने दिलेल्या आनंदाबरोबर होऊ शकत. पावलाला तो आनंद का झाला? कारण तो तुरुंगात आहे, तरी पण देवाचं गौरव करतो, त्याची स्तुती करतो, गीतं गातात, ते स्तोत्र गातात, देवाचा महिमा. कुठली परिस्थिती माझ्या आजूबाजूला आहे किंवा माझ्या जीवनात आहे, त्याच्यामुळं माझा आनंद कधी ठरतो, त्या ख्रिस्त तिथं आहे, ख्रिस्त माझ्या जीवनात आहे, त्यावेळेस आनंद होतो. आणि म्हणून जे वचन प्रभूचं आज आम्हाला आहे ते म्हणजे प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा, कुरकुर करू नका, टेन्शन घेऊ नका, काळजी करू नका. कारण काळजी करून आपल्या आयुष्याची दुरी लांबवर वाढण्यासाठी तुमच्यापैकी कोणी समर्थ नाही आहे. देवानं जे आयुष्य दिले तेवढंच आहे. जे आयुष्य दिलेलं आहे त्या आयुष्याचा उपयोग आम्ही देवाच्या गौरवासाठी, चांगल्या कामासाठी आम्ही केला पाहिजे. देवबाप करो आणि या वचनाच्या द्वारे प्रभू तुमचं माझं मार्गदर्शन करो, सहाय्य करो आणि तुम्हाला आशीर्वाद देतो. किंवा सन्मान आता आणि सदा सरकार असो. देवदेव बाप्पा, तुझं वचन खूप मनाला संजीवन देणारं आहे. इज्रा शास्त्रानं पाणी नावाच्या विषयाजवळ तुझं वचन वाचलं आणि या वचनाला प्रभू तुझ्या पवित्र शास्त्रामध्ये पाणी असं म्हटलेलं आहे. आणि पाणीविषयीजवळ वचन लोकांना वाचून त्यांना दाखवलं, ज्याच्यामुळं लोक रडू लागले, पश्चाताप करू लागले. आज त्या वचनाची जगाला गरज आहे. आज ते वचन आज आम्ही आमच्या जीवनामध्ये पहिल्यांदा आम्ही ते आचरणात आणावं आणि त्यानंतर आम्ही मित्रांना ते सांगावं, असं होऊ दे देवबाप्पा. कारण पुष्कळ प्रभू ख्रिस्ती म्हणणारे लोक आज देवबाप्पा तुझ्यापासून दूर आहे. आणि आज संकटाचा काळ आहे किंवा त्रासाचा काळ आहे, रोगराईचा काळ आहे, म्हणून बऱ्याच वेळेला आम्ही तिकडे जातो. परंतु नियमितपणे आम्हाला ख्रिस्ताच्या सानिध्यामध्ये, तुझ्या वचनामध्ये रमण्यामध्ये मिळणारा जो आनंद आहे तो त्याचा अनुभव आम्हाला येत नाही. कारण आम्ही तशा प्रकारची तस्ती घेत नाही. ज्याप्रमाणे हापशी शंडानं प्रभू प्रयत्नपूर्वक यरूशलेमला जाऊन प्रत्येक शेकडो महिलांचा प्रवास करून त्यांना वचन यशाचा ग्रंथ विकत घेतला आणि तो वाचवत होता, तशा प्रकारची आवड आज आम्हाला नाही. आम्हाला मोबाईलमध्ये वचन मिळतं, आम्हाला बायबल आमच्या घरामध्ये असतं, अनेक संदेश वाहक रेडिओ टी व्हीवरती संदेश देतात, मोबाईलवरती संदेश देतात सर, आणि त्यामुळं त्याचं महत्त्व आम्हाला कळत नाही आहे. ओ देवबाप्पा, जेव्हा आम्ही प्रार्थनापूर्वक तुझ्या पवित्र आत्म्याला भरून तुझं वचन आम्ही वाचू, त्यावेळेला स्वर्गीय आनंदानं तो आम्हाला भरशील. आणि प्रभू देवबाप्पा, तो आमचा आनंद कायम टिकणारा असेल. आणि देवबाप्पा प्रभू, काही नुकसान झालं, काही अडचणी आल्या तरी पण त्या स्थितीत देखील आमचा आनंद कमी होणार नाही. इतका मोठा आनंद हा प्रभू केवळ तुझ्यापासून आम्हाला मिळतो. आणि म्हणून बाप्पा तुझ्या नावाला धन्यवाद देतो आणि तुझं उपकार मानतो. मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ प्रभू येशू तुला असेल. येशूच्या नावाने मागतो म्हणून आमेन.